हॅलो फ्रेंड, कसा आहात तुम्ही? तर स्वागत आहे आजच्या न्यू ब्लॉगमध्ये. तर आज चाललो आहे आधीला आम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन. तर तो खूप आजारी आहे. तर आता माळ्यामध्ये निघालो आहे आम्ही माळ्यातून. तर आज भैरवनाथाची यात्रा आहे. तर गावातले सगळी लोक पुरणपोळीचं निवड दाखवतो. तर आमच्या इथं तर दुखण्याचाच राडा चालला आहे, कारण की आधीचं खूप दुखतं आहे. तर आज आम्ही चाललो आहे काष्टीमध्ये हॉस्पिटलमध्ये. तर इथं चालले गाडी सजवायचं. तर बघा ना किती तर आज पण सांगितलं होतं रक्तचेक करायचं. तर काय करतात कोणास ठाऊक, रक्तचेक करतात का काय गोळ्या औषध देतात कोणास ठाऊक आता. तर इथं बसलं आम्ही दवाखान्यात. तर इथं आदित्यला घेतलं होतं आत्यांनी. तर माझ्याजवळ येत नव्हतं त्याच्यामुळे. तर परत सांगितलं ह्यांनी रक्तचेक करायला डॉक्टरांनी. गोळ्या औषधं दाखवत होते मी कोणते कोणते राहिले होते ते घरी. तर तापाचं राहिलं होतं घरी औषध. तर इथं त्याची रक्ताची शिरस सापडत नव्हती. तर एक जागी गवसली. तर दुसऱ्या रिपोर्टमध्ये 21,000 पेशी वाढल्या. तर डॉक्टरांनी सांगितलं ॲडमिटच करावं लागेल. तर त्याला सुई घातली हाताला ॲडमिट करायसाठी. तर तो मला हाणतो आहे, कारण की आहे ना ते म्हणतो आहे मला ॲडमिट का केलं, माझ्या अशी अवस्था का केली, हाताला काय म्हटलं असं. तसं बुलून हाणत होता तो मला. बघा ना किती राग येतो आहे त्याला. तर सलाईन लावल्यावर ते खूप रडत होता. तर आम्ही खेळत होतो त्याला. तो हसत होता. रडून त्याचे परत डोळे सुजलेत बघा ना. आणि त्याचे पप्पा पण खेळवतात त्याला.